आज मी तुम्हाला दोन प्रिंटरच्या प्रिंटिंग क्वालिटी प्रिंट करून दाखवणार आहे। माझ्याकडे दोन वेगळ्या कंपनीचे प्रिंटर आहे। एक एप्सनचा प्रिंटर आहे तर दुसरा कॅननचा प्रिंटर आहे। दोन्ही हे प्रिंटर इंक टँक प्रिंटर आहे आणि याचे कलर प्रिंटआउटची क्वालिटी मी तुम्हाला दाखवतोय आता। प्रिंटिंगसाठी मी A4 साइजचे 70 GSM चे दोन पेपर यूज करणार आहे। यामध्ये जो एप्सनचा माझा प्रिंटर आहे तो नवीन मॉडेल आहे, तरी त्याला 1 वर्ष झाली आहे आता यूज करून। आणि जो कॅननचा प्रिंटर आहे माझ्याकडे G2010 हा बराच वर्ष यूज केला आहे, 5 ते 6 वर्ष झाली त्याला वापरून। चार इमेजेस मी कॉपी करून घेतले कम्प्युटरवरती आणि इमेजेसचे रेझोल्यूशन देखील बरंच मोठं आहे। बघूया आपण कसं आहे प्रिंट करतात दोन्ही प्रिंटर। दोन्ही प्रिंटरमध्ये मी प्रिंटिंग सेटिंगमध्ये त्याची क्वालिटी जी आहे हाय ठेवणार आहे, कारण की हाय क्वालिटीमध्ये इमेजेसची प्रिंटिंग फार चांगली येते। तर दोन्ही प्रिंटरमध्ये बघूया आपण हाय क्वालिटीमध्ये कशी प्रिंटिंग येते ते। पेपर टाईपमध्ये प्लेन पेपर ठेवायचा आहे, कारण आपण A4 प्लेन पेपर यूज करतोय। एप्सनचा हा L4260 मॉडेल आहे आणि कॅननचा जुना जो प्रिंटर आहे तो G2010 मॉडेल आहे। हाय क्वालिटीमध्ये प्रिंट करताना प्रिंटिंगची जी स्पीड आहे ती फार कमी असते, पण पिक्चरची जी क्वालिटी आहे ती फार चांगली येते। त्याच्यामुळे हा थोडा प्रिंटिंग जी आहे ती हळूहळू प्रिंट करतो येतो। दोन्ही प्रिंटरची प्रिंटिंग आता इथे कंप्लीट झाली आहे। अगर क्वालिटी बघायला गेलो तर दोन्ही प्रिंटरची क्वालिटी फारच चांगली आहे आणि जास्त काही फरक दिसून नाही येत आहे। कॅननचा जुना प्रिंटर असला तरी त्याची क्वालिटी चांगली आहे आणि एप्सनची क्वालिटी देखील फारच चांगली आहे। फक्त आता जे नवीन प्रिंटर जे आहे, जसं की हा एप्सनचा माझा नवीन प्रिंटर आहे, इवन कॅननच्याही नवीन प्रिंटरमध्ये फीचर्स जे आहे जास्त आहे। आता हा जुना कॅननचा प्रिंटर आहे त्याच्यामध्ये वायफाय नाही आहे आणि ह्या नवीन प्रिंटरमध्ये काय वायफाय दिला गेला आहे। आणि ह्या नवीन हा जो माझ्याकडे एप्सनचा 4260 प्रिंटर आहे त्याच्यामध्ये बॅक टू बॅक प्रिंटिंगसुद्धा अवेलेबल आहे। म्हणजे तुम्ही पेपरच्या ॲटोमॅटिकली बॅक टू बॅक, म्हणजे तुम्हाला पेपर पलटी करायची गरज नाही, ॲटोमॅटिकली बॅक टू बॅक प्रिंट काढू शकतात। आणि ह्या प्रिंटरमध्ये एप्सनच्या प्रिंटरमध्ये एक बॉर्डरलेस प्रिंटिंग दिली आहे, म्हणजे पेपरच्या अगदी बॉर्डरला तुम्ही प्रिंट काढू शकतात। माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।